पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, हो झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती. मागू नको आधार शोध तुझं तू दाड घालू नको तू साध कुणाला, तुझ्या हातीन दोर जरा लागू दे जोर तुझा दिसू दे रंग जगाला. होर पुढं तू सोड निराश तुझा तुला तू दे. रोप आणून लावलं होतं आणि लावल्यानंतर हे 6 महिन्यानंतर त्याची या अवस्थेत येते ते दिसतंय ते झाड. या अवस्थेत आल्याच्या नंतर ते फक्त 4च लावले, जसं की 2 फूट 1 फूट असेल काही असेल तर त्याच्यामध्ये काही मर झाली. मग हे लागवड केल्याच्या नंतर लागवड केल्यापासून 6 महिन्यात येतं आणि परत मग कटिंग केल्याच्या नंतर पहिला लॉट झाल्याच्या नंतर मग ते 2 महिन्याला येतं. परत 2 महिन्याला सुरुवात होती. मग 2 महिन्याला प्रत्येक 2 महिन्याला ह्याचे कट करून त्याचा आपल्याला उद्योग करता येतो किंवा त्या आळ्याला टाकायला जमतं. याच्यामधून याला फळ पण येते, फळ पण येते एकदम बघा बारीक असतं. आपलं स्ट्रॉबेरी माहिती आहे तुम्हाला, त्या पद्धतीने याला फळ असतात. त्या तिकडं असेल बघा कुठेतरी, त्याला ते फळ जर आपण खाल्लं प्राशन केलं चांगलं येते. ते 46 रोगासाठी उपयोग आहे बघा, ते 46 रोगाला उपयोग करतो. तुफान पेटू देवरी पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोपून आशा चालत राहतू गाडून टाक भीती. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोपून आशा चालत राहतू गाडून टाक भीती. आपण मग बगीच्यामध्ये गेलो, तू तिच्या बगीच्यामध्ये ते पाला पाहितला बघितला का, तो पाला आपण या शेड मध्ये आणतो. या शेड मध्ये रॅक बनवलेत, याला म्हणते रॅक पूर्ण बाजा म्हणायचे. या रॅक असतात. याच्यासाठी त्या पाल्याचा उपयोग काय करतो आपण, त्याच्यापासून छोट्याले अंडे असतील, आळीची अंडी असतात. अंडीमधून उगवल्यानंतर आळी तयार होते. पण आपण अंडी नाही आणत, आळी आणतो आणि आळी आणल्यानंतर ह्या रॅक वर मारतो. अगोदर पेपर असतो, हे बघा हा पेपर दिसतो तुम्हाला, तो पेपर आणतो आणि त्या पेपरवर ते आळ्या मांडतो. आळ्या मांडल्यानंतर ते जो पाला पाहितला आपण बगीच्यामध्ये बघितलं का पाला, तो कटाई करून आणून याच्यावर मांडतो, त्या आळ्यावर मांडतो. आळ्यावर मांडल्यानंतर ती आळी खाती बघा पाला. आता इथं दिसत नाही तुम्हाला आळी, ही आळी ही मोठी आळी, ही कशी मोठी आळी, पण याच्यापेक्षा छोटी असती, एकदम छोटी असती, बारीक. आपल्याला सुई माहिती आहे का तुम्हाला, सुई त्या आकाराची आळी असते, तितकी बारीक असते. ती पाला खाऊन खाऊन मोठी तयार होते. ती खाल्ल्यानंतर म्हणजे हिची काय असते, पहिले 3 दिवस अवस्था असते. पहिले 3 दिवस ती पाला खाती, पाला खाल्ल्यानंतर झोपते. आपण जसं झोपतो तसं झोपते. 1.5 दिवस झोपते. 1.5 दिवस झोपल्यानंतर तिला पाला टाकायचं नाही, खायला काहीच टाकायचं नाही. 1.5 दिवस झोपते. झोपल्यानंतर 1.5 दिवसानंतर परत ती उठते, उठल्यानंतर परत आणखीन पाला टाकायचा. परत आणखीन 3 दिवस पाला खाते. संध्याकाळ सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ असे 3 दिवस ती पाला खाते. 3 दिवस पाला खाल्ल्यानंतर पुन्हा झोपते. पुन्हा 2 दिवस झोपते आणि 2 दिवस झोपल्यानंतर पुन्हा उठते. उठल्यानंतर आणखीन आपण 6 दिवस तिला पाला टाकतो. 6 ते 7 दिवस. 7 दिवस पाला टाकल्याच्या नंतर 7 दिवसानंतर
14 पाले होते. 14 पाल्यानंतर ती धाग्यावर येते, कोशावर येते आळी. म्हणजे ह्या टाईप मध्ये येते, ही मोठी आळी तयार होते. मग आता ही कोशावर आली कशावर ओळखायची बघा ती, ही बघा आता हातात घेतल्याच्या नंतर वर तोंड करते बघा, पिवळी आळी दिसते. आणि ह्याच्यामध्ये काही आळी आहेत बघा पांढरी दिसते. हे बघा या का तोंड वर करते, असं तोंड जर वर केलं तर ती म्हणायचं धाग्यावर आली. असं वर तोंड केलं, आळीने वर तोंड केलं की ती काय आली, धाग्यावर आली. धागा सोडते, धागा सोडल्यानंतर ती धागा सोडण्यासाठी आपण काय करतो परत मग त्या याच्यावर चंद्रिका आखतो. याला चंद्रिका म्हणतो. कशाला? या फायबरची जी जाळी आहे याला म्हणायचं चंद्रिका. या चंद्रिका आपण या बेडवर आतरतो, म्हणजे ह्या पाल्यावर. मग पाला टाकायची गरज मागच्या मुलं नाही, काही टाकायची गरज नाही. पुढे या. मग ते टाकल्यानंतर ह्या जे चंद्रिकामध्ये त्या जातात आणि त्या गुंपून घेतात, ह्याच्यामध्ये स्वतःला गुंपून घेतात मध्ये. याच्यामध्ये आळी बघा, ती आता जी दाखवली तुम्हाला आळी, ती या कोशामध्ये आळी. आणि ती स्वतःच्या तोंडाने धागा अशी विनीत 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 पुढे मध्ये जाते बघा, मध्ये जाते, याच्यामध्येच राहते. आणि हे मध्ये राहिल्यानंतर याची कॅपॅसिटी असते 4 दिवस. 4 दिवसामध्ये या पद्धतीने तयार होते. ही चंद्रिका टाकल्यापासून 4 दिवसात अशा पद्धतीने कोस तयार होतो. आणि कोस 4 दिवसामध्ये तयार झाल्यानंतर आपण तो वेचायचा आणि मार्केटला घेऊन जायचं. ते लांबी किती होती म्हणले एकदा सांगा. आता ह्याची जी लांबी, हे कोस जर परिपक्व झाला तर याच्यापासून धागा तयार होतो. आपण कापसाचा धागा जसं तयार करतो, कापसापासून कपडे तयार होतात का नाही, तसं याच्यापासून पण कापड तयार होतो, रेशीम. मग ह्याचा जो धागा आहे, एका कोशापासून 2 किलोमीटर धागा निघतो. किती किलोमीटर? 2 किलोमीटर. एकदम बारीक आहे. आपल्याला जरा बरेचसे निरीक्षण करून बघावं लागतं बघा, बारीक धागा निघतो. आणि हा धागा काढण्यासाठी तुम्हाला सायन्समध्ये, विज्ञानमध्ये पाहिलं असेल बघा, बऱ्याच वेळेस सांगितलं जातं त्याच्यामध्ये की आपण कोश काय करायचं, उकळत्या पाण्यामध्ये टाकायचं. पण बऱ्याच दिवसापासून आपल्याकडे ही शेती नव्हती तर आपल्याला काय करायचं, आमच्या वेळेस आम्हाला शिक्षक सांगायचे की कशामध्ये, बोरीच्या झाडावर असायचा हे कोश. बघा बऱ्याच वेळेस तुम्ही पाहिलं असेल, तो जरा याच्यापेक्षा मोठा असतो, तो नॅचरल आहे. आणि तो जर कोश घेतला तर तो काय करायचा, उकळत्या पाण्यामध्ये टाकायचा. आणि उकळत्या पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर त्याच्यापासून एक धागा निघतो लांबलच, मग तो तुटत नाही. आता हे असं आपण जर काढायला गेलो तुटतो बघा, हे तसं पडतो, तुटतो. मग याच्यासाठी एक उकळत्या पाण्यामध्ये टाकू. मग तिथं घेऊन जे जाणार आहेत हे पण धागा तयार करून गुंडाळून ठेवते. हा धागा तयार होतो. सगळ्यात मौल्यवान वस्तू ही आणि नॅचरल आहे, ही कुठेही तयार होत नाही, या आळ्यापासूनच तयार होत. बघा मग आता याच्यामध्ये काय प्रश्न असेल तर विचारा, आणखी सांगू. 21 दिवसामध्ये पूर्ण कोस तयार होतो. आणि कापसाला किती महिने लागते? 5 महिने, 4 महिने, 5, 4, 6 महिने आतापर्यंत कापूस आहे आपला शेतात. मग त्याच्याकडे चालू आहे. त्याचं वातावरण, टेम्परेचर महत्वाचं आहे. जसं आपल्याला उन्हाळ्यामध्ये गरम सामील होती सपान सकळलं पापणीच्या खाचरीत, चढू दे त्याची नशा. खिंडार पडू दे, धार सरू दे, उजेड पडू दे तुझा. नशीब चावर गाडीत मागर, हिरला बघन तुझ्या. होईल दिवस तुझा उद्याचा, होईल दिवस तुझा. आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानकुरवाडी या शाळेची क्षेत्र भेट श्री घोरड सर यांच्या रेशीम उद्योगाला आपण दिलेली आहे. या प्रसंगी सरांनी तुतीची लागवड, तुतीपासून जी आळी असते आणि ती आळी तुती खाऊन कोश कसा तयार करते आणि कोशापासून रेशीम कसं तयार करतात याविषयी अतिशय सूक्ष्म व उपयुक्त माहिती आपल्या सर्वांना दिलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचे व त्यांच्या संपूर्ण परिवाराचे शाळेतर्फे, विद्यार्थ्यांतर्फे हार्दिक आभार व्यक्त करतो.